हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखा आणि माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हा बोटनेकचा पूर्ण कटिंग बघणार आहोत। तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर झालेला आहे ड्रेस, म्हणून फिटिंग पण एकदम परफेक्ट बसलेली आहे। तर ह्या ड्रेसची कटिंग पूर्ण दाखवणार आहे, संपूर्ण स्टेप बाय स्टेप खूप सोप्या पद्धतीमध्ये पूर्ण ड्रेसची कटिंग दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असला तर चॅनलला सबस्क्राइब करायचं मात्र विसरूच नका। तर चला, इथं ब्लाउज पीस आहे ती अशा पद्धतीने 2 ब्लाउज दिलेले आहेत मला। इथं ड्रेस स्टिचिंग करायला सांगितले ती कॉलेजच्या मुली आहे ती एकसारखे 2 ड्रेस आलेले आहेत ती अशाच प्रकारचे 2 ड्रेस स्टिचिंग करणार आहे मी। तर एक ड्रेसाची कटिंग आणि स्टिचिंग इथं तुमच्याशी शेअर केलेला आहे। 34 चेस्टचा ड्रेस आहे ह्यो। तर कशा पद्धतीने कटिंग केले बघा, खूप सोपी पद्धत सांगितलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा। आता इथं मी कशा पद्धतीने फोल्ड केले तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। फोल्ड बाजू माझ्यापाशी आहे आणि ओपन बाजू समोरच्या बाजूला आहे आणि हिपचा घेर किती आहे बघून त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन ॲड करून घेतलं मी 1.5 इंच। आपलं टोटल इथं 10.25 इंच येतं। तर 10.25 इंचची घडी घातलेली आहे मी आणि ओपन बाजू समोरच्या बाजूला आहे, तुम्ही बघू शकता इथं। तर आता पूर्ण मी इथं कटिंग दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्या तुमच्या। तर माझी 41 इंच पूर्ण उंची आहे ड्रेसची। इथं 42 आहे, 42 साईज आहे। तर मी पूर्ण अस्तर घेऊन टाकते इथं, तुम्ही बघू शकता। मला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन सुद्धा मिळतं इथं। 41 पूर्ण रेडी उंची आहे ड्रेसची। त्याबरोबर वरून मी 6.5 इंचवर खून केलं, त्याच्यानंतर 14 इंचवर, त्याच्यानंतर 19 इंचवर म्हणजे 20 वर खून केलं। त्याच्यानंतर शोल्डर टाकून घेते इथं मी। शोल्डर 7 इंच घेते मी, 34 साईजचा ड्रेस आहे तर इथं 7 इंच घेतलं। दोन्ही बाजूला पण 7-7 इंच घेतलं आणि इथं 6.5 इंच घेतलेला आहे आर्मोल। मी अगोदर बघणार आहे इथं आर्मोल मापून घेऊन बघणार आहे। अर्धा इंच वरच्या बाजूला मी शोल्डर उत्तर देते इथे, तुम्ही बघू शकता। मध्यभाग काढलं शोल्डरचे आणि इथं तिरकी लाईन आखून घेतलं। इथं मी चेस्टचा चौथा भाग टाकणार आहे। 34चा चौथा भाग 8.5 इंच येतो, तर इथं मी 8.5 इंच घेते। पुढे एक्स्ट्रा मार्जिन 1.5 किंवा 2 इंच तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन घेऊ शकता। मी इथं 1.5 इंच घेतलेलं आहे आणि इथून कोपऱ्यातून 1 इंच घेतला आणि इथं मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेते। खूप सोपी पद्धती आहे, स्टेप बाय स्टेप पूर्णपणे मी इथं सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा। व्हिडिओ जर आवडला असला तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका। तर अशा प्रकाराने इथं आकार देऊन घेते आणि इथं मोजून बघते मी। मुंडा आहे आपला 15 इंच, तर इथं 6.25 इंच भरतंय, त्यासाठी मी इथं अर्धा इंच खाली वाढून घेते। 7 इंच मुंड्याचं घेर टाकलं, त्याच्यानंतर इथं 1 इंच घेते आणि इथं अशा प्रकाराने आखून घेते आणि इथं पुन्हा एकदा मोजून बघते बरोबर भरतंय का म्हणून। अशा प्रकाराने मी चेक करून घेतलं तर 7.5 इंच येतंय, तर एकदम परफेक्ट आलेलं आहे आता। तर चला, इथं कमरेचा चौथा भाग टाकून देते। 30 इंच आहे कंबर, पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन, 7.5 घेतलं, त्याच्या पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन। हिप घेर आपली 36 आहे, त्यामुळं मी इथं 9 इंच घेते आणि त्याच्या पुढं मी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते। 1 इंच बस येतं मला, 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आणि आपलं इथं खालच्या सर्वात खालती इथं बॉटम घेर किती आहे 9 इंच घेतलंय, त्याच्या पुढे एक्स्ट्रा मार्जिन 1 इंच। अशा प्रकाराने सगळे इथं मापा आखून घेतलं आणि इथं रेष आखून घेते मी। ही फिटिंगची लाईन आणि ही इथं फोल्ड करायसाठी म्हणून 1 इंच वाढून घेतलंय खालच्या बाजूला
वरच्या बाजूला मी कंपल्सरी 2 ते 1.5 इंच घेते. 2 ते 1.5 इंच बस होतं. 2.5 इंच भरपूर होईल त्यासाठी मी इथं 1.5 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी मी इथं अर्धा इंच आतल्या बाजूने घेतलं आणि अशी लाईन आखून घेतलंय आणि इथून आपल्याला 1 इंच आतमध्ये मार्क करून घेतलं आणि इथं आर्महोलचा इथं शेप देऊन घेते अशा प्रकाराने. आधी दिलं होतं ती मागच्या मुंड्याचं आणि आता दिलं ती पुढच्या मुंड्याचं. ही आधीचं मी इथं असं मार्क करून घेते. हे आपल्याला नको आहे त्यासाठी. तर 7 इंच आर्महोलचा घेर आणि 7 इंच शोल्डर घेतलेला आहे. 34 साईजचा बोटनेकचा ड्रेस आहे ह्यो. तर अशा प्रकाराने इथं गळ्याची रुंदी घेते मी 4 इंच. इथं शोल्डर बघते तर इथं शोल्डर 3.25 राहते. आपल्याला 2.5 इंची शोल्डर तयार मिळून जाईल. तर इथं 4.5 इंच खालच्या बाजूला सुद्धा घेतलं मी. 4.5-5 पर्यंत तुम्ही बोटनेकमध्ये ठेवू शकता. 6.5 पर्यंत 6.5 पर्यंत घेऊ शकता, पण इथं डिझाईन करायला लागतंय त्यासाठी. अशा प्रमाणाने गोल आकार देऊन घेतलं. आता इथं पूर्ण आखून झालेलं आहे. आता कटिंग करून घेते मी. ही ओपन फोल्ड बाजू आहे ती ओपन करून घेतलं. इथं तुम्ही बघू शकता ओपन व्हायसाठी मी इथं कटिंग करते आणि इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. खूप सोपी पद्धत सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्हिडिओ पाहिजे असलं तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या कमेंट अनुसारानेच मी व्हिडिओ बनवून अपलोड करीन माझ्या चॅनलवर. ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ पण तुम्ही बघितले नसलं तर नक्की बघा. खूप सारे ब्लाऊजचे कटिंग, ब्लाऊजचे डिझाईन्स, बाहीची डिझाईन्स आणि ड्रेसची कटिंग, स्टिचिंग सगळी प्रकारची माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यावरून तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ पाहिजे असला तर तुम्ही नक्की कमेंट करा. त्या कमेंट अनुसारानेच मी व्हिडिओ बनवून अपलोड करीन माझ्या चॅनलवर. तुम्ही घरच्या घरी बसून केव्हा तुम्हाला वेळ भेटतो तेव्हा व्हिडिओ बघून कटिंग आणि स्टिचिंग करून घेऊ शकता. तर ही बॅकचं झालं. आता आपल्याला फ्रंटचा मुंडा आणि फ्रंटचं नेक कटिंग करायचं आहे. ते इथं तुम्ही बघू शकता. इथं मी फ्रंटचं आर्महोलचा आकार कटिंग करून घेतलं. नेक मी स्टिचिंगच्या वेळेलाच रेडी करणार आहे. तर अशा प्रकाराने फ्रंट आणि बॅक कटिंग झालेले आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहोत. अस्तर मी बाहीला अस्तर कटिंग करणार नाही, कारण अस्तर नको म्हणून सांगितलेलं आहे कस्टमराने, त्यामुळे मी बाहीला अस्तर गाठणार नाही. त्याच्या अगोदर मी इथं बॅकचं नेक आखून घेते. तर बॅकचं नेकची रुंदीसुद्धा मी 4 इंच घेतलं आणि 3.5 इंच लांबी घेते. तुम्ही हवे असलं तर इथं 4-4.5 पर्यंत ठेवू शकता मागची नेकचं लांबी. तर त्याच्या जास्त जाऊ नका, कारण इथं ब्रॉड घेतलेलं असतं, त्यासाठी आपल्याला जास्त खोल जायचं नाही बोटनेकमध्ये. तर अशा प्रकाराने ती सुद्धा मी इथं गोलच नेक आकार देऊन घेतलेला आहे. अस्तरची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता राहिलं मेन फॅब्रिकवर कटिंग. तर चला इथं मेन फॅब्रिकची पण कटिंग करून घेऊ. ब्लाऊज पीसमध्ये ड्रेसची कटिंग करून स्टिचिंग करायला सांगितलेलं आहे कस्टमराने. इथं तर बघू शकता तुम्ही. आता फ्रंटचं बॅकचं इथं कटिंग पूर्ण करून घेतलेलं आहे मी. आणि आता कशा पद्धतीने स्टिच करायचं ते पण व्हिडिओ करून अपलोड करीन माझ्या चॅनलवर. नक्की तुम्हाला कटिंग कळालं असलं तर स्टिचिंगचं पण व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी बसून खूप सोप्या पद्धतीने ड्रेस स्टिचिंग करून घेऊ शकता. अशा प्रकाराने इथं दोन्ही बाजूला पण नेकचं ही आखून घेते आणि मी पलटून घेणार आहे ही. किंवा तुम्ही इथं पट्टीसुद्धा अटॅच करू शकता. पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायचं ते सुद्धा दुसऱ्या व्हिडिओमध्ये लगेच दाखवून देईन मी. आता ही मग पलटी कशा पद्धतीने करते बघा. सवच बाजू ठेवून घेते ही. इथं मध्य पॉईंट काढून घेते आणि अशा प्रकाराने मध्य पॉईंट काढून घेतलं. त्याच्यानंतर ही सवच बाजूनं शिदा बाजू आहे ती
वरच्या बाजूला आहे, उलटी बाजू आहे ती खाली आहे. त्याच्यानंतर ही त्याच्यावर अस्तर टाकून देते अशा पद्धतीने आणि इथं पिना लावून घेते, कारण स्टिचिंगच्या वेळेला आपल्याला बरं पडेल स्टिचिंग करायला. तर अशा प्रकाराने मी स्टिच करणार आहे आणि पलटून घेणार आहे. खूप सोपी पद्धत आहे माझी. जर तुम्ही व्हिडिओ बघितला असला तर तुम्हाला नक्की समजेल. तर व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओ बघत असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकाराने संपूर्ण इथं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि इथं पिन लावून घेते मी. तर स्टिचिंगच्या वेळेला आपल्याला काही त्रास होणार नाही तर स्टिचिंग करते वेळेला अशा जर पद्धतीने तुम्ही पिना लावून ठेवलं तर. चला ही स्टिचिंगला ठेवून देते आणि फ्रंटची बाजू पण इथं लावून घेतलेली आहे. त्याच प्रकाराने तुम्ही बघू शकता इथं सीधी बाजूवर मी उलटा अस्तर टाकून इथं पिनअप करून घेतलेलं आहे. तर आता राहिली बाही कटिंग. बाहीची कटिंग सुद्धा इथं दाखवून देते तुम्हाला. तर इथं बाहीला कमी पडत होतं कापड, त्यामुळे मी इथं जोड देऊन घेतलंय. अटॅच केलेलं तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकाराने मी जोड देऊन घेतलेला आहे समोरच्या बाजूला आणि मागच्या बाजूला. तर उंची आहे 10.5, 1 इंच प्लस करून मी 11.5 वर खून करून घेतलेला आहे. आणि ही न्यू ट्रेंडिंग आलेली पफ स्लीव्ज आहे. तर 4.25 इंच दंडगेर आहे. पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलंय आणि इथं 11.5 कुठं आलं तर तिथं मी 8.5 इंच छातीचा चौथा भाग मी रुंदीला घेते. छातीचं रुंदी किती येते तेवढा इथं रुंदी घेते. त्याच्यानंतर मुंडा खोल मी इथं 3.5 इंच वर दिलं आणि अशा प्रकाराने बाहीचा आकार आखून घेते अगोदर. त्याच्यावर मी 3-3.5 इंच घेतलेला आहे पफ स्लीव्हसाठी. न्यू ट्रेंडिंग पफ स्लीव्ज आहे ही. तर अशा प्रकाराने आखून घेतलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला. तर ही लाईन आखून घेते. दंडघेरची फिटिंगची लाईन आखून घेतलेली आहे. तर खूप सोपी पद्धत इथं बाहीची कटिंग सुद्धा दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं 10.5 ची 11.5 दोन्ही बाजूला पण. त्याच्यावर मी 3.5 इंच घेतलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकाराने. तुम्हाला किती हवे 5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता, 5 किंवा 6 पर्यंत वरच्या बाजूला. पफ किती हवे तुम्हाला त्यावर डिपेंड असतो वरच्या कापड वाढून घेणं. तर वरच्या दिलेल्या आकारावरती अशा प्रकाराने मी कटिंग करून घेते आणि हे एकच आकार कटिंग करून ठेवून घेतलेले असते. मी नॉच देऊन ठेवून घेते इथं. स्टिचिंग झाल्यावर मी फ्रंटचा आकार कटिंग करून घेणार आहे स्लीवमध्ये. तर ही झाली स्लीवची कटिंग. चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू.